नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याही मशीनच्या सुया तुटत असतील किंवा सुई होलमधून तर आतमध्ये जाते पण जाऊन शटलला आदळत असेल किंवा बॉबिन केसमध्ये सुई अडकून बसत असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी मी जे सोल्युशन सांगणार आहे ते आधी सगळ्यात करून बघायचं आधी. कारण का याच्यामध्ये भरपूर काही सेटिंगमध्ये चेंजेस झाल्यावर अशा प्रकार घडतात. त्यापैकी हे सोल्युशन पहिल्यांदा करून बघा. तर ही सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा, या पद्धतीने ही सुई आहे ना सारखी अडकत होती आणि माझी ही फुल शटल मशीन आहे. तर हा जो रॉड आहे मोठावाला, त्याला 3 मोठे असे स्क्रू आहेत. बघा, या रॉडला 3 मोठे स्क्रू आहेत. शटलच्या बाजूला जो रॉड आहे ना त्याला स्क्रू आहेत, मी कैचीने दाखवत आहे. तर त्याचे जे स्क्रू आहेत ते आपल्याला लूज करायचे आहेत. म्हणजे लूज करायचे आहेत, ओपन नाही करून घ्यायचं आहे. सगळे स्क्रू बाजूला नाही काढायचे, फक्त आपण त्याला लूज करून घेऊत. लूज केल्यावर काय करायचं, हे जे शटल आहे ना आपण लेफ्ट साईडला ओढून घ्यायचं, थोडंसं असं ओढायचं. आणि मग नंतर परत स्क्रू आहेत ना फिट करून चालू करून बघायची मशीन, की आपलं म्हणजे सुई बरोबर जाते का, शटलला आदळत तर नाही, किंवा धागा तरी वरती व्यवस्थित येतोय का, म्हणजे जो बॉबिन केसमधला धागा आहे ना तो पण वरती येतोय का, हे सगळं चेक करायचं. जर तसं नसेल होत तर परत स्क्रू हळूच ओपन करायचे, लूज करायचे आणि शटलला राईट साईडला हे करायचं, ढकलायचं. आणि ते जे शटल आहे त्याला पण व्यवस्थित करून त्याच्यातून शटलला पण थोडंसं हलवून बघायचं, जसं मी हलवते त्याच पद्धतीने थोडंसं हलवायचं. जास्त नाही असं हलवायचं, थोडं थोडं हलवून बघायचं. आणि नंतर जे स्क्रू आहेत ना त्याला शटलला न हलवता स्क्रू व्यवस्थित बंद करायचं. कारण का काय होतं, स्क्रू पण आपण ज्यावेळेस टाईट करायला जातात ना तर परत शटलला थोडासा धक्का लागल्यामुळे शटल पुढं जाऊ शकतं. या पद्धतीने हे तुम्ही थोडं थोडं चेक करून शिलाई मारून बघायची. तर हे माझं असं झालं होतं. तर एकाच पहिल्याच प्रयत्नात तर सुई व्यवस्थित शटलमध्ये गेली आणि बॉबिन केसमधून धागाही वरती घेतला.